ज्या ठिकाणी त्या विचित्र सैतानी आकृतींनी अल्ताफच्या पाठीवर तीक्ष्ण नखांनी वार केला होता त्या ठिकाणी सिद्धार्थ पोहोचला. तिथे पोहोचेपर्यंत सिद्धार्थ बरोबर आलेल्या पवित्र प्रेतात्म्याने लाल किलकिल्या डोळ्यांच्या सावल्यांना भस्मसात केले होते. सिद्धार्थला लवकरात लवकर अनिमेष, सिद्धी आणि सूर्याजवळ पोहोचायचे होते. त्यांच्या जीवावरचा धोका सिद्धार्थला स्पष्टपणे दिसत होता. प्रिया, अल्त्या! अनिमेष, सिद्धी आणि सूर्या त्या गडद अंधारात सर्व दिशेला पाहत आवाज देत होते. त्या विचित्र सैतानी आकृती हपापलेल्या नजरेने त्या तिघांनाही पाहत होत्या. काही आकृती झाडाच्या फांदीवर मांजरासारख्या पुढे 2 तीक्ष्ण नखांचे हात आणि मागे पाय पसरून त्या तिघांकडे पाहत होत्या. काही झाडाला उलट्या लटकून लाल डोळे गरगर फिरवत होत्या. काही झाडाच्या खोडाला चिटकल्या होत्या तर काही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर फिसफिस करत सरपटत जात होत्या. चालून चालून दमलेले अनिमेष, सूर्या आणि सिद्धी सुरक्षिततेचा कानोसा घेऊन खाली बसले. तिघांच्याही डोळ्यासमोर प्रियाला आणि अल्ताफला त्या आकृत्या क्रूरपणे ओढून घेऊन जात असलेले दृश्य येत होते. त्या दोघांनाही ते सैतान कुठे घेऊन गेले असतील? त्यांनी त्यांचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना? अनिमेष बोलत होता. शुभ शुभ बोल आन्या, त्यांना काही होणार नाही. सूर्या अनिमेषवर ओरडला. एवढं सांगत होतो मी आन्या, ऐकलं असतंस तर आता ही वेळ आली नसती. तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांवर ही वेळ आली. तू जबाबदार आहेस या सगळ्याला. सूर्याचे त्याच्या रागावर नियंत्रण राहिले नाही. तो तोंडाला येईल ते अनिमेषला बोलू लागला. मीच जबाबदार आहे सगळ्याला. मी तुम्हाला कोणाला जबरदस्ती केली नव्हती माझ्या बरोबर इकडे यायला. तुम्हीच स्वतः मनाने माझ्या मागे आलात. अनिमेषचाही पारा चढला. सूर्या आणि अनिमेष मध्ये वाद सुरू झाला. इकडे त्या विचित्र आकृती झाडावरून केव्हाच खाली आल्या होत्या. जिभल्या चाटत आवाज न करता त्या हळूहळू अनिमेष, सूर्या आणि सिद्धीच्या दिशेने येत होत्या. अरे मूर्खांनो, भांडत काय बसलाय? ही वेळ भांडणाची नाही. आपल्याला प्रिया आणि अल्त्याला लवकरात लवकर शोधायचे आहे. चला. सिद्धी त्या दोघांचे भांडणे थांबवत दबक्या आवाजात ओरडली. तोपर्यंत त्या सैतानी आकृतींनी तिघांनाही चारू बाजूंनी घेरले होते. वाद झाल्यामुळे अनिमेष रागाच्या भरात एकटाच गडाच्या वरच्या दिशेने जाण्यासाठी वळला. गरगर फिरणारे लाल लाल विस्तवासारखे डोळे त्यांच्याकडेच येत होते. अनिमेष, सूर्या आणि सिद्धी हे तिघेही मध्यभागी उभे होते. त्यांच्या सर्व बाजूला हाताच्या पंजावर हळूहळू पुढे सरकत जिभल्या चाटत येणारे सैतान. कधीही कोणताही सैतान झडप घालेल आणि एक एक करत तिघांनाही ओढत घेऊन जातील. फिस फिस. दातावर दात आपटत एक आकृती उडी मारून सूर्याच्या पायाशी आली. सूर्या घाबरून मागे सरकला. ती आकृती दातावर दात आपटत पुढे सूर्याकडेच सरकली. घाबरलेला सूर्या मागे मागे सरकू लागला. मागेही सैतान आहेत याचे त्याला भान राहिले नाही. तो मागे सरकत होता. सूर्याने हात त्याच्या मानेवर नेला. मागे असणाऱ्या सैतानाने सूर्याची मान पकडली होती. नखे मानेवर अशी फिरली होती की सूर्याच्या मानेचा लचका निघाला होता. कर्कश किन्नरी आवाजात ती सैतानी आकृती हसू लागली. पुढे असणारी आकृती सूर्याच्या अगदी जवळ गेली. 2 सैतानांच्या मध्ये सूर्या अडकला. सिद्धी थरथरत अनिमेषला पकडून उभी होती. एका सैतानी आकृतीने खसकन सिद्धीचा दंड पकडून मागे ओढले. सिद्धी जोराने किंचाळली. अनिमेषने सिद्धीकडे मान वळवली. तो जोराच्या धक्क्याने तो धाडकन खाली पडला. हसत हसत सैतानाने अनिमेषचा एक पाय पकडला. अनिमेषला जमिनीवर गरगर फिरवण्यासाठी तो सज्ज झाला. ओम काल रात्री कात्यायनी काल भैरवी माता महारुद्रा पंचम कुरु. ओम काल रात्री कात्यायनी काल भैरवी माता महारुद्रा. भारदस्त आवाज ऐकून त्या विचित्र सैतानी आकृत्या सिद्धी, सूर्या आणि अनिमेषला सोडून देऊन विस्तवासारखे डोळे गोल गोल फिरवत आवाजाच्या दिशेने वळल्या. अंधारातून एक मानवी आकार झपाझप पावले टाकत मंत्रोच्चार करत येत होता. सावध समजून त्याच्यावर हल्ला करण्यासाठी फिसफिस करत जमिनीमध्ये नखे रुतवत त्या आकृत्या त्या मानवी आकाराकडे जाऊ लागल्या. तो मानवी आकार अगदी जवळ आला. सिद्धार्थ होता तो. मंत्रजाप करत ताटलेल्या करारी नजरेने बघत त्रिशूळासारखा त्या विचित्र सैतानी आकृतींच्या समोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्याचा मंत्रोच्चार सुरूच होता.
सिद्धार्थने जसजसा मंत्रोच्चाराचा वेग वाढवला तसा त्या आकृती चवताळून सिद्धार्थच्या अंगावर झेपावल्या. त्याच वेळी सिद्धार्थच्या गळ्यात असलेल्या कामाख्या देवीच्या चरणस्पर्शाने अभिमंत्रित केलेल्या रुद्राक्षाच्या माळेतून तेजस्वी किरणे बाहेर आली. त्या प्रकाशात आसपासचा परिसर उजळून निघाला. गडावर साधनेला बसलेल्या त्या अभद्रनाथाच्या पिशाच्याने त्याचे बंद डोळे खाडकन उघडले. अशक्य, असंभव. रागात मोठ्याने श्वास घेत जवळजवळ तो गरजलाच. रागाने फुतकारत डोळे पुन्हा बंद केले. ओम अघोरेभ्यो नमः कर्णपिशाचाय आवयामि 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 सैतानाय प्रेतात्माये यक्षिणे जाखिने आयांतो. अभद्रनाथ मोठमोठ्याने वशीकरण मंत्र म्हणू लागला. कर्णपिशाच्याद्वारे तो त्या सर्व विचित्र सैतानी आकृत्यांना रुद्राक्षाच्या माळेतून निघालेल्या प्रकाशापासून वाचवण्यासाठी स्वतःकडे बोलावू लागला. प्रखर प्रकाशाने त्या सैतानी आकृत्यांना चटके बसू लागले. त्या सैरभैर झाल्या. काही सैतानी आकृती भस्मसात झाल्या तर काही चटके सहन करत त्यांच्या मालकाकडे म्हणजेच अभद्रनाथाकडे धावू लागल्या. त्या सैतानी आकृत्या तिथून जाताच तो प्रखर प्रकाश मावळला. सिद्धार्थ! त्या प्रखर प्रकाशात दिसलेला तेजस्वी चेहरा पाहून अनिमेष उद्गारला. सिद्धार्थ अनिमेषकडे गेला. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातामध्ये कमंडलू, राख फासलेले शरीर, हातामध्ये मानवी कवटी. सिद्धार्थला पाहून सूर्या, अनिमेष, सिद्धी थोडे घाबरलेच. रेल्वेमध्ये भेटलेला जेंटलमॅन सिद्धार्थ आणि आत्ता समोर असणारा सिद्धार्थ, त्याचे नक्की कोणते रूप खरे आहे हा प्रश्न तिघांनाही पडला होता. प्रिया आणि अल्ताफला परत आणायचे आहे. अजून तरी ते जिवंत आहेत. त्या अघोरी पिशाच्याने, अभद्रनाथाने त्यांना मारले नाही. उशीर होण्याआधी चला, सिद्धार्थ त्याच्या भारदस्त आवाजात बोलला आणि झपाझप पावले टाकत चालू लागला. त्याच्यासोबत तो पवित्र प्रेतात्मा होताच. अघोरी पिशाच अभद्रनाथ हा कोण आहे? तो प्रिया आणि अल्ताफला का मारणार आहे? अनिमेष पुटपुटला. आन्या चल, सिद्धार्थ देव बनून धावून आलाय. विचार करत थांबू नकोस. सूर्या मानेच्या जखमेवर हात ठेवून विवळत बोलला. सिद्धी, सूर्या, अनिमेष त्याच्या मागे चालू लागले. आता त्या विचित्र सैतानी आकृत्यांची भीती नसली तरीही त्यांनी केलेल्या जखमा मात्र राहून राहून त्रास देत होत्या. सिद्धार्थ सावध, सावध, तो येतोय, तो अघोरी अभद्रनाथ येतोय. सिद्धार्थ सावध. सिद्धार्थच्या कानात कोणीतरी पुटपुटले. बाबा भैरवनाथ अघोरींनी कर्णपिशाच्या वेद्येद्वारे सिद्धार्थला सावधानतेचा इशारा केला. सिद्धार्थने चाहूबाजूंनी कटाक्ष टाकला. तो सावधानपणे चालू लागला. सोबत असणाऱ्या प्रेतात्म्याला सिद्धी आणि सूर्या आणि अनिमेषचे रक्षण करण्याचा इशारा केला. तो प्रेतात्मा रक्षणासाठी तिघांच्या भोवती फिरू लागला. त्याला फक्त सिद्धार्थच पाहू शकत होता. त्यामुळे आपल्या भोवती एक प्रेतात्मा फिरत आहे याची पुसटशीही देखील जाणीव त्या तिघांपैकी कोणालाही झाली नाही. सिद्धार्थला अभद्रनाथ त्याच्या आजूबाजूलाच असल्याची जाणीव झाली. सिद्धार्थ तंत्रमंत्रामध्ये पारंगत असला आणि त्याला अनेक सिद्धी प्राप्त असल्या तरी तो त्या अघोरी अभद्रनाथाबरोबर लढणे त्याच्यासाठी सहज सोपे नव्हते. कारण सिद्धार्थ एक मनुष्य होता आणि अभद्रनाथ एका अघोरी साधूचे पिशाच्य होते. अघोर म्हणजे आणि घोर म्हणजे जे सहज आणि सरळ आहे. भगवान शिवकडे जाण्याचा सहज सोपा मार्ग. हा मार्ग मिळवण्यासाठी अघोरी साधना केली जाते. या साधनेचा उद्देश मोक्ष प्राप्ती असतो. अघोरी साधूंची साधना, त्यांचे राहणीमान, जीवनमान आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला भयप्रद वाटते. त्यामुळे सामान्य मनुष्य अघोरी साधूंना घाबरतो. खरे तर अघोरी साधू कधी कोणाला त्रास देत नाहीत. मग हा अभद्रनाथ दुष्ट कसा, रक्त पिशाच्चू कसा? मेल्यानंतरही त्याला मोक्ष का मिळाला नाही? पिशाच्च होऊन तो सर्वांना का त्रास देत आहे? अघोरी अभद्रनाथाचे खरे नाव बळीराम. इसवी सन 1800चा काळ होता. अमरावतीमधल्या एका सावकाराच्या घरी हा बळीराम घरगडी होता. 1805 मध्ये काही पेंढारी म्हणजेच लूटमार व वाटमार करणाऱ्या काही संघटित टोळ्यांनी अमरावतीवर हल्ला केला. अमरावतीचे रक्षण करण्यासाठी अनेक सावकारांनी तसेच श्रीमंत व्यक्तींनी स्वतःजवळचा पैसा त्या पेंढाऱ्यांना देण्याची योजना आखली. पेंढाऱ्यांच्या म्होरक्याला तसा निरोप पाठवला. पैसे देण्याचे ठिकाण ठरले. बळीराम ज्या सावकाराकडे घरगडी होता तो सावकार सुद्धा त्या योजनेमध्ये सहभागी झाला.
बळीराम लहानपणापासून सावकाराकडे कामाला असल्यामुळे सावकाराचा बळीरामवर विश्वास होता. सोने, चांदी, पैसे तसेच काही किमती वस्तू त्याने बळीरामाकरवी ठरलेल्या ठिकाणी पाठवल्या. बळीरामाच्या मनात पैशांची लालसा होती. शिवाय आपण सुद्धा मालकासारखे ऐशोआरामात जीवन जगावे असे त्याला नेहमी वाटायचे. पण त्यासाठी श्रीमंत व्हायला हवे. आपलं नशीब तर फुटकं. घरघडी होऊन कधी कोण श्रीमंत होईल का असे तो स्वतःला सांगायचा आणि नशिबाला दोष देत बसायचा. सावकाराच्या घरात चोरी करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये अनेकदा आला होता. परंतु नंतर पकडले गेलो तर मात्र सावकार आपल्याला सोडणार नाही याची भीती त्याच्या मनामध्ये होती. त्यामुळे त्याने सावकाराच्या घरी चोरी करण्याची हिंमत कधी केली नाही. सावकाराने दिलेला पैसा, सोने, चांदी, किमती वस्तू घेऊन तो ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. आधीपासूनच तिथे अनेक श्रीमंत व्यक्तींनी सावकारांनी सोन्या चांद्याच्या वस्तू, पैसे आणून दिल्या होत्या. किमती वस्तूंचे, सोन्या चांदीच्या दागिन्यांचे, नोटांच्या बंडलाचे अक्षरशः ढीग लागले होते. एवढी संपत्ती पाहून बळीरामाच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने त्या क्षणी घरगड्याचे काम सोडून देऊन पेंढारांच्या टोळीत सामील होण्याचा निर्णय घेतला. टोळीत घेण्यासाठी तो म्होरक्याच्या हातापाया पडू लागला, गयावया करू लागला. जास्तच विनवणी केल्यावर म्होरक्याने बळीरामाला त्याच्या टोळीत सामील केलं. त्या सावकाराला म्हणाव, मला बी तुझ्यावानी श्रीमंत व्हायचं आहे, मी तुझी चाकरी सोडली. बळीरामाने उर्मट शब्दात सावकाराला निरोप पाठवला. पेंढारांची टोळी सर्व भारतभर लूटमार करत फिरत होती. लूटमार करताना कुणी अडवले तर ते पेंढार धारधार सुऱ्याने अतिशय क्रूरपणे त्यांच्यावर वार करत. वर्षभरातच बळीराम चोरी करण्यात, मारामारी करण्यात, एखाद्याचे मुंडके धडावेगळे करण्यात तरबेज झाला होता. त्याला लुटीत भरपूर पैसा, सोने नाणे मिळत होते, पण तरी त्याच्या मनाची हाव पूर्ण होत नव्हती. चोरी करून, जीवावर खेळून पैसे कमवण्याचा या मार्गामध्ये सुद्धा त्याला आता रस वाटत नव्हता. त्याचे मन वेगळ्याच शोधात होते. आता आयती संपत्ती मिळवण्यासाठी, श्रीमंती बरोबर सर्वांचा म्होरक्या होण्यासाठी त्याचे मन तडफडत होते. सध्या पेंढारांचा मुक्काम वाराणसीमध्ये होता. रात्रीच्या वेळी दरोडा घालण्यासाठी सर्व पेंढार बाहेर पडले. मंत्रांचे आवाज रात्रीची शांतता भंग करत होते. इतर पेंढारांना या सर्व आवाजांची, मंत्रांची सवय होती. त्यांना माहीत होते की इथे अघोरी साधू रात्रीच्या वेळी स्मशानात त्यांची साधना करत असतात. त्यामुळे मंत्रांच्या आवाजाकडे लक्ष न देता सर्व पेंढार आपल्या लूटमारीच्या कामासाठी पुढे निघाले. परंतु बळीरामाला मात्र या सर्व गोष्टी नवख्या होत्या. एवढ्या रात्रीच्या वेळी स्मशानातून ऐकू येणाऱ्या मंत्रजापाने त्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्याला त्याच्या एका साथीदाराकडून अघोरी साधू इथे स्मशानात त्यांचे तंत्रमंत्र करत असतात असे समजले. तंत्रमंत्र म्हणजे काय जादू? बळीरामाने त्याच्या साथीदाराला विचारले. होय, काळी जादूच. अर, मी तर असं ऐकले की मेलेल्या मुर्द्यांना सुद्धा बोलतं करण्याची ताकद या साधूंच्यात असती. साथीदाराने उत्तर दिले. काळ्या जादूचा वापर करून मूर्ख्या होण्यासाठी मार्ग बळीरामला सापडला. त्याने लपून छपून अघोरी साधूंची साधना पाहिली. त्यांचे तंत्रमंत्र, काळी जादू पाहिली. अघोरी साधूंची ही विद्या लपून छपून शिकण्यासारखी नव्हती. त्यासाठी त्यातील मुख्य साधूचा शिष्य होणे गरजेचे होते. बळीराम अघोरी साधू जिथे राहत होते त्या ठिकाणी गेला. नदीकाठची दाट झाडी असलेला तो परिसर होता. जटा असलेले, दाढी वाढलेले, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेले, गांजा ओढणारे 4-5 साधू आपल्याच नशेत धुंद होते. काहींनी काळी कपडे घातली होती तर काही अर्धनग्न होते. बलराम काहीसा घाबरतच तिथे गेला. कोण है तू? घोगऱ्या आवाजात एका अघोरी साधूने बळीरामला विचारले. पेंढारांच्या टोळीत सामील झाल्यापासून बळीराम तोडकी मोडकी हिंदी शिकला होता. त्यामुळे त्या अघोरी साधूने विचारलेला प्रश्न बळीरामला समजला. जी मैं बळीराम. हात जोडून उभा राहिलेला बळीरामने उत्तर दिले. तो इधर क्यों आया? ओढलेल्या गांजाचा धूर नाकातून बाहेर सोडत पुन्हा त्या साधूने विचारले. जी मेरे को भी आपकी साधना सीखनी है. बळीराम म्हणाला. मतलब तू अघोरी बनना चाहता है? साधूने विचारले. हाँ बाबा, मेरे को भी उस शिव को जानना है. बळीराम आभाळाकडे बघून पाया पडत बोलला. अघोरी बनना आसान नहीं है, पहले परीक्षा देनी पड़ती है. उसमें तू पास हो गया तो ही तुझे अघोरी बनने का मौका मिलेगा. त्या साधूने बळीरामला माहिती दिली. चलेगा, जितनी भी परीक्षाएं होंगी मैं दूंगा, पास भी होऊंगा. बळीराम बोलला. तो फिर ठीक है.
आज रात 11 बजे के बाद घाट वाले स्मशान में आ जाओ, हमारे गुरु तुम्हारी परीक्षा लेंगे। त्या अघोरी साधूने बळीरामला तिथून हकलले आणि पुन्हा तो त्यांच्या नशेत धुंद झाला. बळीराम रात्री 11 वाजता स्मशानात गेला. जळणाऱ्या चितेसमोर एक अघोरी साधू ध्यान लावून बसला होता. त्या स्मशानात तो एकटाच होता. सुमारे 1 तासाने तो ध्यानातून बाहेर आला. त्याने बळीरामकडे न पाहताच हाताने इशारा करून स्वतःकडे बोलावले. प्रेताच्या भाजलेल्या मांसाचा एक तुकडा बळीरामला दिला आणि ते मांस खायला सांगितले. एका मानवी कवटीतून मद्य दिले आणि ते बळीरामला प्राशन करायला सांगितले. काळ्या जादूच्या लालसेपोटी त्याने कसे बसे ते मांस खाल्ले आणि मद्यप्राशन केले. त्यानंतर त्या अघोरी साधूने बळीरामला चितेसमोर 1 तास ध्यान लावून बसायला सांगितले. चंचल बळीरामसाठी 1 तास ध्यानात बसणे म्हणजे सोपे नव्हते. तरीही त्याने डोळे बंद करून कसे बसे पूर्ण 1 तास ध्यान लावले. अघोरियों में तुम्हारा स्वागत है, अघोरी साधू मोठ्याने बोलला. तो अघोरी साधू इतर सर्व अघोरी साधूंचा गुरु होता. कल से ही तुम्हारी साधना शुरू होगी, लेकिन ध्यान में रखना ये सब साधनाएं इस सृष्टि के भले के लिए है. अगर तुमने इसका इस्तेमाल किसी के अहित के लिए किया, किसी का बुरा करने के लिए किया या खुद के स्वार्थ के हेतु से इस्तेमाल किया तो उसमें तुम्हारा अहित होगा. कभी कभी किसी से किसी चीज से घृणा नहीं करना. जैसे शिव के लिए सब समान है, उसी तरह हमें भी कोई भेदभाव नहीं करना है. तो अघोरी साधू बळीरामला सूचना देत होता. साधना सुरू करण्याआधी त्याला त्या गुरुने एक मानवी कवटी दिली. ती कवटी साधना करत असताना मृत्यू झालेल्या एका साधकाची होती. त्या कवटीमध्ये त्या मृत साधकाच्या विद्या अदृश्य रूपात होत्या. त्या विद्या बळीरामला मिळतील असे त्या गुरुचे म्हणणे होते. बळीराम अघोरींबरोबरच राहू लागला. त्याचा हव्यास एवढा वाढला होता की सर्व विद्या कमी कालावधीमध्ये शिकण्याचा अट्टहास तो करू लागला. विशिष्ट मंत्रावर उच्चारांची पकड बसण्याआधीच जिथे वर्षांचा कालावधी लागायचा, त्या मंत्रांवर काही महिन्यांमध्येच बळीरामने त्यांची उच्चारांची पकड बसवली. घरगडी बळीराम आता अघोरी साधू झाला होता. ज्या ठिकाणी प्रेत जाळले जाते त्या ठिकाणची पूजा करून बळीरामची स्मशान साधना सुरू झाली. रात्रीच्या वेळी तो एकटाच स्मशानात साधना करू लागला. स्मशान आणि स्मशानाच्या आजूबाजूला असणारे सर्व अतृप्त आत्मे, पिशाच्च इत्यादी अनैसर्गिक शक्ती अघोरी साधूंच्या साधनेत विघ्न आणतात. त्यामुळे सर्वात आधी स्मशान साधना केली जाते आणि या सर्व अनैसर्गिक योनींना वश केले जाते. बळीराम या साधनेतून सर्व अतृप्त आत्म्यांना वश करण्यात तरबेज झाला. आजूबाजूला एखादा प्रेतात्मा आहे का याचा त्याला लगेच अंदाज येऊ लागला. तो चांगला आहे की नुकसान पोहोचवणारा हेही तो काही क्षणात ओळखू लागला. बळीरामने काही वर्षात पूर्ण होणारी ही स्मशान साधना मंत्रोच्चारांसारखी काही महिन्यांतच पूर्ण केली. स्मशान साधनेनंतर त्याला शिवसाधना करायची होती. शिवसाधनेसाठी लागणारे शव मिळवण्यासाठी तो दिवसभर भटकू लागला. अनेक कब्रिस्तान पालथे घातल्यावर त्याला हवे असणारे जमिनीमध्ये पुरलेले प्रेत मिळाले. गडद अंधारात त्याने ते प्रेत बाहेर काढले. यज्ञ करून त्या व्यक्तीची आत्म्याची शांती केली. प्रेतावर पाय ठेवला आणि मंत्रजाप सुरू केला. 2.5 तास तो त्या प्रेतावर पाय ठेवून मंत्रोच्चार करत होता. सुरुवातीला 1 तास कसे तरी ध्यान लावलेल्या बळीरामने प्रेतावर पाय ठेवून चक्क 2.5 तास ध्यान लावले होते. मनात पापी भाव असल्यामुळे कब्रस्तानात असलेले वाईट आत्मे त्याच्याकडे आकृष्ट झाले होते. त्याच्या अवतीभोवती फिरू लागले. त्याच्या शरीराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु बळीरामने साधनेत अतृप्त आत्म्यांचा व्यत्यय येऊ नये म्हणून आधीच साधनेची जागा सुरक्षित केली होती. 1.5 वर्षातच बळीरामने शिवसाधना पूर्ण केली. काळी शक्ती वाढल्यामुळे चेहऱ्यावर क्रूर भाव स्पष्ट उमटले होते. प्रेताचे मांस, रक्त, मद्य हाच त्याचा रोजचा आहार झाला होता. मांस मिळाले नाही तर कोणाला तरी मारून त्यांचे मांस तो कधी कच्चे तर कधी भाजून खाऊ लागला. पैशाच्या लालसेपोटी तो पेंढार झाला. म्होरक्याच्या हव्यासापोटी तो अघोरी झाला. पण आता म्होरक्यापेक्षा सगळीकडेच त्याचे राज्य असावे या हव्यासाने त्याला महाअघोरी बनायचे होते. स्वतःचा भूतकाळ तर त्याला आठवतच नव्हता. महाअघोरी होण्यासाठी आधी 3 साधना पूर्ण करणे गरजेचे होते. 2 साधना तर झाल्याच होत्या. राहिली होती ती महाकठीण अशी शव साधना. चांडाळ मृत्यू म्हणजेच क्रूरपणे झालेला मृत्यू, अपघात तसेच अकाली मृत्यू झालेल्या व्यक्तीचे प्रेत
या साधनेसाठी आवश्यक होते, कारण अशा व्यक्तीचा आत्मा अतृप्त असतो. त्यामुळे तो पृथ्वी तलावरच घुटमळत असतो. त्या आत्म्याला पुन्हा त्याच्या शरीरात आणायचे आणि प्रेताला बोलते करायचे, त्याच्या इच्छा विचारणे, आपल्या इच्छा त्याच्याकडून पूर्ण करून घेणे. अनेक रहस्यमय गोष्टींचे ज्ञान या प्रेतांमार्फत मिळवायचे होते. ही साधना उतावीळपणे केली आणि जर यामध्ये काही चूक झाली तर आपण त्या प्रेताचा घास होऊ शकतो, आपला मृत्यू होऊ शकतो, हे बळीरामला चांगलेच ठाऊक होते. शवसाधनेची ही कृष्ण पक्षातील अमावस्येची रात्र होती. शिवाय मंगळवार होता. त्यामुळे बळीरामला या साधनेत सफलता मिळणार हे निश्चित होते. त्याने प्रेत स्मशानात आणले. स्मशानाच्या पूर्व दिशेला स्मशानाधिपती, पश्चिम दिशेला कालभैरव, दक्षिण दिशेला भैरव आणि उत्तर दिशेला महाकालाची विधिवत पूजा केली. काळ्या कोंबड्यांचा बळी दिला. इतर आत्मे, पिशाच इत्यादींपासून आत्मरक्षण करण्यासाठी मंत्र म्हणत एक गोल रिंगण आखले. प्रेताला त्या रिंगणात ठेवले. त्याच्या डोक्याजवळ उभे राहून ओम फट म्हणून प्रेताला अभिमंत्रित केले. सुगंधी पाण्याने आंघोळ घालून त्याच्यावर लाल चंदन लावले. प्रेताच्या तोंडात तांदूळ सोडले. मांस आणि मद्याचा नैवेद्य दाखवला. नरमुंडी घेऊन मंत्रजाप करत प्रेताभोवती 3 परिक्रमा केल्या. तो प्रेताच्या पोटावर बसला. ध्यान लावून मंत्रजाप सुरू केला. कडकड वीज चमकली. सुमारे 2 तासानंतर प्रेतामध्ये हालचाल सुरू झाली. बळीराम प्रेतावरून बाजूला झाला. मुझे घर जाना है, मुझे घर जाना है, मुझे भूख लगी है, मुझे मेरा खाना दे, खाना दे. बसक्या भसाड्या घोगऱ्या आवाजात प्रेत बोलू लागले. एका 20 वर्षाच्या युवतीचे काम करताना तोल जाऊन दगडावर डोके आपटले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता. त्याच युवतीचा तो आत्मा होता. बळीरामने पुन्हा मंत्रजाप सुरू केला. त्या प्रेताच्या तोंडात मांस कोंबले. त्या प्रेताने अधाशीपणाने ते मांस खाल्ले. तेरी इच्छा महाअघोरी होने की इच्छा यहाँ पूरी नहीं होगी. क्या तू जानता नहीं ये वाराणसी है, यहाँ भगवान का स्थान है. वो तेरे कपट उद्देश्य को सफल नहीं करेंगे. जहाँ तेरा जन्म हुआ है तू वही जा. वहां ऐसे जंगल ढूंढ जहाँ एकांत हो और वहीं पे तेरी साधना कर. लेकिन याद रख, जहाँ पे भी साधना करोगे वहां भूत प्रेत पिशाच का वास होना चाहिए. वो जगह अपवित्र होनी चाहिए. तभी तू तेरे कपट उद्देश्य में सफल होगा. मेरा खाना दे, मेरा खाना दे. त्या प्रेताने तोंड उघडले. बळीरामने पुन्हा त्याच्या तोंडात मांस कोंबले. ते मांस खाऊन आणि बळीरामला तंत्रमंत्र आणि शक्ती देऊन तो आत्मा त्या प्रेतातून निघून गेला. बळीरामच्या 3ही साधना पूर्ण झाल्या होत्या. अनेक अघोरी साधूंना या साधनेत यश मिळवण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागला होता. पण बळीरामने फक्त 6 वर्षांत साधना पूर्ण केली होती. आता उद्देश एकच होता, महाअघोरी. सगळीकडे काळ्या जादूचे साम्राज्य आणि अमरत्व. वर्षानुवर्षे तो काळ्या साम्राज्याचा राजा बनून राज्य करेल. या पृथ्वीवर असा कोणीही नसेल जो या बळीरामला अडवेल. भरपूर पैसा, सोने चांदी आणि नुसता ऐशोआराम. नुसत्या कल्पनेनेच बळीरामचे डोळे चमकले. 3ही साधना पूर्ण झाल्यावर त्याने त्याचे बळीराम हे नाव बदलून अभद्रनाथ अघोरी असे नामकरण केले. अभद्रनाथाने दुसऱ्याच दिवशी अमरावतीला येण्याचा निर्णय घेतला. वाराणसी ते अमरावती एवढा लांबचा प्रवास पायी करणे सुखाचे नव्हते. शिवाय सर्व प्रवास लपून छपून करायचा होता. केसांचा जटा वाढलेला, नखे वाढलेला, डोळ्यात लाल राक्षसी भाव उमटलेला, हातात मानवी कवटी, गळ्यात नरमुंडीची माळ, डोळ्यात क्रोध, मनात लालची क्रूर भाव घेऊन तो अमरावतीमध्ये पोहोचला. त्याची नजर एक अपवित्र ठिकाण शोधत होती. अमरावतीमधील एका स्मशानात जाऊन त्याने ध्यान लावले. मंत्रपाठ सुरू केला. अनेक कर्णकर्कश आवाज त्याच्या कानावर येऊन आदळू लागले. हे आवाज दक्षिण दिशेला असलेल्या एका गडावरून येत होते. त्या गडाचा एक इतिहास होता. एका यादवकालीन राजाने तो गड बांधला होता. प्रजेकडे लक्ष न देता तो स्वतःच्या रंगेल चैनीमध्ये ऐशो आरामामध्ये मग्न असायचा. दुष्काळामुळे वैतागलेली प्रजा राजाच्या शत्रूला मिळाली. शत्रूने गडावर हल्ला केला. पूर्ण गडच शत्रूने पेटवून दिला. रासलीलेमध्ये गुंतलेला राजा आणि त्याच्यासोबत असणारे सैन्य, स्त्रिया सर्व त्या गडावर जळून मेले. काही दिवसांनी
त्या गडावरून किंचाळ्यांचे, ओरडण्याचे कर्णकर्कश आवाज ऐकू येऊ लागले. जे लोक गडावर जात होते ते पुन्हा परत येत नसत. परत आलेच तर हातपाय तुटलेल्या अवस्थेत असत. गडावर राजा आणि जळलेल्या लोकांच्या भूतांनी हल्ला केला असे ते सांगत होते. हळूहळू लोकांनी गडावर जाणे बंद केले. अभद्रनाथाला हवे असणारे ठिकाण मिळाले होते. तसे ते ठिकाण अमरावतीपासून बरेच दूर होते. पायी चालत निघालेल्या अभद्रनाथ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या गडावर पोहोचला. दाट झाडी असलेल्या त्या गडावर पाऊल ठेवताच असंख्य अतृप्त आत्मे अभद्रनाथाच्या अंगावर धावून आल्या. त्याने सर्व आत्म्यांना मंत्राच्या सामर्थ्याने वश केले. तो तेथील सर्व आत्म्यांचा अनैसर्गिक शक्तींचा मालक झाला. तो सांगेल तसे ते आत्मे त्या जंगलात वावरू लागले. अभद्रनाथाची महाअघोरी होण्याची धडपड सुरू झाली. महाअघोरी होण्यासाठी एका नववधू किंवा सुवासिनीचे शव आवश्यक होते. अभद्रनाथ शव शोधण्यासाठी भटकू लागला. बऱ्याचदा त्याचा मुक्काम स्मशानात असायचा. भूक शमवण्यासाठी त्याला प्रेताचे मांस लागायचे. कधी कधी रात्रीच्या वेळी जर एखादी चिता पेटताना दिसत असेल तर तो तिथेच त्याची साधना करायचा, ध्यान लावायचा. हळूहळू तो लोकांच्या नजरेत येऊ लागला. काही लोकांनी त्याला चितेवरच्या प्रेतांचे मांस खाताना पाहिले. काही लोकांनी प्रेत उकरून काढताना पाहिले. ज्या लोकांनी त्याला अडवले त्या लोकांवर तो काळी जादू करू लागला. विचित्र विक्षिप्त अभद्रनाथाला लोक घाबरू लागले. अभद्रनाथ सुवासिनीच्या शोधात होता. त्याची लालची वृत्ती त्याला स्वतःवर संयम ठेवू देत नव्हती. रोज तो अंधार पडला की शव शोधण्यासाठी बाहेर पडत. एक दिवस तो गडावरून खाली आला. गडापासून 3 ते 4 किलोमीटरवर नदीकाठी वसलेले ते गाव म्हणजेच आत्ताचे अघोरगड. इतर गावांपासून दूर असलेल्या त्या गावात इतिहासाच्या असंख्य पाऊलखुणा दिसत होत्या. गाव तसे लहान होते पण समृद्ध होते. अभद्रनाथ शवाच्या शोधात अंधारातून चालत निघाला होता. चालता चालता त्याची नजर एका घराकडे गेली. घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता. एक स्त्री तिच्या लहान बाळाला जेवण भरत होती. ते बाळ त्याच्या चिमुकल्या पायांनी दूर दूर धावत होते आणि स्त्री त्याच्या मागे पळत होती. बाळ पळत पळत मुख्य दरवाजाजवळ आले. ती स्त्री देखील त्याच्या मागे आली. घरासमोर अभद्रनाथ उभा दिसला. अभद्रनाथाला पाहून ती घाबरली. तिने पटकन बाळाला उचलले आणि मुख्य दरवाजा लावून ती घरात गेली. दिव्याच्या प्रकाशात अभद्रनाथाला त्या स्त्रीचा चेहरा अगदी स्पष्ट दिसला होता. त्याच्या कपटी डोळ्यात चमक आली. तो गावच्या जवळच असणाऱ्या स्मशानात गेला. स्त्रीच्या चेहऱ्याची प्रतिमा मनामध्ये निर्माण करून त्याने वशीकरण मंत्र म्हणायला सुरुवात केली.